नमस्कार विद्यार्थी मित्रो. द एन-पी-टी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी प्राध्यापक ज्ञानेश्वर मगर सर. भारतीय अर्थव्यवस्था यामध्ये माइंड मॅप पार्ट 1, याचबरोबर अर्थव्यवस्था विश्लेषण यामध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 बनवण्यात आलेला आहे. तर पार्ट 1मध्ये राज्यसेवा 2012 ते 2019, याचबरोबर मेन्स 2012 ते 2019 असं संपूर्ण विश्लेषण त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. याचमध्ये पार्ट 2 आहे तो कंबाईन प्री आणि कंबाईन मेन्स इकॉनॉमिक्स फक्त प्रश्न त्या ठिकाणी सर्व विश्लेषण एकत्रात देण्यात आलेलं आहे. याचबरोबर सरकारी योजना असा तिन्ही बुकचा ऑथर आज आपल्याला या एन-पी-टी करिअर अकॅडमीवरती सहज स्वागत करत आहे. याचबरोबर आजचा जो काय आपल्याला भारतीय अर्थव्यवस्था यामधून जो टॉपिक पाहायचा आहे तो टॉपिक म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय, नॅशनल इन्कम. तर पहा, या ठिकाणी प्रत्येक देशासंदर्भात जर आपण विचार करण्यात आला तर त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करण्यात येतं. मग ते मापन करते वेळेस काही त्याच्या बेसिक संकल्पनाही आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं राहतं. तर राष्ट्रीय उत्पन्नासंदर्भात जर विचार करण्यात आला तर या ठिकाणी पहिल्यांदा राष्ट्रीय उत्पन्न मांडण्याचा जो काही प्रयत्न आहे तो राष्ट्रीय उत्पन्न व्याख्ये स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न हा विल्यम पेटी, लक्षात घ्या नाव काय आहे, विल्यम पेटी यांच्याद्वारे तो त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. तर 17व्या शतकामध्ये जो सर्वप्रथम मापन करण्यात आलेलं आहे आणि ते मापन आहे ते कोणाचं, विल्यम पेटी यांच्याद्वारे. परंतु यांनी जरी मापन करण्याचा केलं असं तर हे शास्त्रशुद्ध पद्धत किंवा अर्थशास्त्रीय भाषेतून हे मापन ठरलेलं नाही. तर हे अर्थशास्त्रीय भाषेतून जे मापन आहे ते मापन जे घडलेलं आहे तर ते मापन म्हणजे सायमन कुझनेट यांच्याद्वारे राष्ट्रीय उत्पन्नाची शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडणी करण्यात आलेली आहे. सायमन कुझनेट यांच्याद्वारे शास्त्रशुद्ध पद्धतीने मापन करण्यात आलेलं आहे. त्यामुळेच सायमन कुझनेट यांना राष्ट्रीय उत्पन्न मापन पद्धतीचे जनक म्हणून ओळखण्यात येतं. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला आयोगाचा प्रश्न राहिला तर या ठिकाणी विल्यम पेटी हे नाव नाही, तर या ठिकाणी नाव काय आहे, सायमन कुझनेट. हे काय आहेत तर राष्ट्रीय उत्पन्न मापन पद्धतीचे जनक म्हणून आपण त्यांना या ठिकाणी ओळखणार आहोत. तर हे झालं आंतरराष्ट्रीय लेवलवरून, हे आहे आंतरराष्ट्रीय लेवलवरून. तर आता या ठिकाणी आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेतून टॉपिक पाहायचा आहे. तर भारतामध्ये सर्वप्रथम दारिद्र्याचं जे मापन आहे ते मापन कोणाद्वारे करण्यात आलं, तर भारतामध्ये सर्वप्रथम दारिद्र्याचं जे मापन आहे ते दादाभाई नौरोजी यांच्याद्वारे करण्यात आलेलं आहे. भारतामध्ये दादाभाई नौरोजी यांच्याद्वारे हे जे मापन आहे हे 1868मध्ये पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या आपल्या लेखामध्ये त्यांनी वित्तीय वर्ष जे आहे, त्यांनी जे वित्तीय वर्ष आहे या वित्तीय वर्षामध्ये 1867-68 या वित्तीय वर्षामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन आणि प्रतिव्यक्ती उत्पन्नाचं विस्तृत मापन करण्यात आलेलं आहे. तर हे पहिलं मापन आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरून जर मापन विचारात घेतलं तर ते सायमन कुझनेट यांच्या नावाचा उल्लेख होतो. तर भारतासंदर्भात जर मापन विचारात घेतला तर ते दादाभाई नौरोजी यांच्या नावाचा या ठिकाणी आपल्याला उल्लेख होतो. मग हे जे काही मापन होतं पॉवर्टी अनब्रिटिश रूल इन इंडिया 1867-68 मधलं मापन, मग या मापनानुसार आपलं राष्ट्रीय उत्पन्न किती होतं, तर दादाभाई नौरोजी यांच्या राष्ट्रीय मापनानुसार भारताचं राष्ट्रीय उत्पन्न हे त्यावेळेस 1867-68 मध्ये 340 कोटी रुपये होतं. 340 कोटी रुपये होतं. तर दरडोई उत्पन्न हे 20 रुपये होतं. दरडोई उत्पन्न किती होतं, 20 रुपये होतं. मग आता आयोगाचा प्रश्न कसाही येऊ देत, या ठिकाणी भारतामध्ये सर्वप्रथम मापन म्हणलं तर दादाभाई नौरोजी कोणत्या लेखांमध्ये करण्यात आलं, पॉवर्टी अन ब्रिटिश रूल इन इंडिया म्हणता येईल. या ठिकाणी कोणतं वित्तीय वर्ष होतं, 1867-68 होतं. त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्न किती होतं, तर ते राष्ट्रीय उत्पन्न 340 कोटी होतं. तर दरडोई उत्पन्न किती होतं, तर दरडोई उत्पन्न हे 20 रुपये होतं. या स्वरूपाने आपल्याला आयोगाच्या प्रश्नाला उत्तराला न्याय देता येतो. तर याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्नासंदर्भात जर आपण व्याख्येच्या स्वरूपाने गेलो तर व्याख्या काय येते, व्याख्या कोणत्या पद्धतीने, देशात एका वर्षाच्या कालावधीत तर तो एका वर्षाचा कालावधी म्हटलं तर तो कोणता कालावधी विचारात घ्यायचा. आता प्रत्येक देशासंदर्भात म्हटलं तर त्यांचं इकॉनॉमी इयर हे वेगवेगळं असतं. आता IMF संदर्भात जर आपण इकॉनॉमी इयरचा विचार केला तर 1 मेला IMFच्या संदर्भात 1 मेला येतं. पण तो भारतासंदर्भात जर विचार करण्याचा आला तर ते इयर येतं ते म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीमध्ये उत्पादित सर्व अंतिम वस्तू व सेवा यांचे पैशातील मूल्य म्हणजेच काय आहे या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न होय.
व्याख्या पुन्हा एकदा, कारण अर्थशास्त्र या विषयामध्ये सर्वप्रथम जो भर येतो तो भर आहे तो व्याख्यांवरती. जेवढी व्याख्या तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजून येईल तेवढा तुमचा अभ्यास आहे तो अभ्यास अगदी सोप्या पद्धतीनं होऊन जाईल. मग या ठिकाणी व्याख्या आपण पुन्हा एकदा पाहूया. देशात एका वर्षाच्या कालावधीत, देशात म्हटलेलं आहे एका वर्षाच्या कालावधीत, मग तो कालावधी कोणता आहे? 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत, 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत उत्पादित सर्व, मात्र त्या वस्तू सर्व उत्पादित सर्व वस्तू आपण म्हटलेलं आहे, पण त्या वस्तू कोणत्या आहेत? तर त्या वस्तू म्हणजे अंतिम वस्तू व सेवा यांचे पैशातील मूल्य, यांचे पैशातील मूल्य. मग आता ज्यांचा अभ्यास झालेला आहे, जे राज्यसेवा मेन्सला विद्यार्थी आहेत ज्यांचे अभ्यास केला आहे, तर त्यांना प्रश्न येईल. या ठिकाणी म्हटलेलं आहे पैशातील मूल्य, पण या ठिकाणी बाजार हा शब्द वापरलेला नाही. तर ही व्याख्या जी आहे ही प्राथमिक व्याख्या आहे, ढोबळ व्याख्या आहे. आपल्याला पैशात बाजार किमतीनुसार हा विषय घ्यायचा आहे. तो जीडीपीची जेव्हा आपण संकल्पना विचारात घेऊ तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी तो शब्द येणार आहे. तर या ठिकाणी अगदी सोप्या पद्धतीने ढोबळ स्वरूपाने व्याख्या आहे. तर ती व्याख्या म्हणजे पैशातील मूल्य म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. म्हणजेच देशात एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित सर्व अंतिम वस्तू व सेवा यांचे पैशातील मूल्य म्हणजेच काय आहे? राष्ट्रीय उत्पन्न म्हणून आपण या ठिकाणी व्याख्या पाहणार आहोत. याचबरोबर ही झाली एक व्याख्या. त्याचबरोबर दुसरी व्याख्या या ठिकाणी काय येते? ही व्याख्या आहे राष्ट्रीय उत्पन्न मापन समितीनं मांडलेली व्याख्या. मग ही राष्ट्रीय उत्पन्न मापन समिती जी आहे ही समिती केव्हाची आहे हे आपल्याला पुढेही पाहता येणार आहे. पण ती ही समिती आहे 4 ऑगस्ट आहे. तर ही समिती ही आपल्याला या ठिकाणी पुढं पाहता येणार आहे. तर या समितीनं व्याख्या संदर्भात काय म्हटलेलं आहे? एखाद्या विशिष्ट कालावधीत, पहा, एखाद्या विशिष्ट कालावधीत निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचे दुहेरी मोजमाप न करता पैशात केलेले मोजमाप म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. ही व्याख्या राष्ट्रीय उत्पन्न मापन समितीनं 4 ऑगस्ट 1949ची जी राष्ट्रीय उत्पन्न मापन समिती आहे या समितीने ही व्याख्या करण्यात आलेली आहे. मग या ठिकाणी दुहेरी मोजमाप न करता, म्हणजे दुहेरी मोजमाप होऊ नये, पण त्यासाठी वस्तू कशी असायला पाहिजे? तर ती मगाशी व्याख्यामध्ये आपण पाहिलेली ती वस्तू ही अंतिम वस्तू असायला पाहिजे. मग आता या ठिकाणी अंतिम वस्तू म्हणजे कोणती वस्तू होय? जी वस्तू परिपूर्ण आहे, जी वस्तू उपभोगासाठी वापरली जाते, अशा वस्तूला आपण काय म्हणतो? अंतिम वस्तू म्हणतो. आता या ठिकाणी ही जर वस्तू म्हटलं तर ही वस्तू ही अंतिम वस्तू आहे. ही अंतिम वस्तू आहे. या वस्तूचा एखादा पार्ट जर आपण बाजूला केला तर ती मध्यवर्ती वस्तू झाली. तर ती वस्तू कशी होते? मध्यवर्ती वस्तू होते. ती वस्तू अंतिम बनत नाही. म्हणजेच आपण समजा याला पेन म्हटलं असतं आणि याचं जर आपण टोपण बाजूला केलं असतं तर ती अंतिम वस्तू नाही. जेव्हा आपण त्याला टोपण जोडलं, परिपूर्ण आहे, वापरासाठी योग्य आहे, तेव्हाच त्याला आपण काय म्हणतो? अंतिम वस्तू. म्हणजेच या ठिकाणी व्याख्येत काय म्हटलेलं आहे? एखाद्या विशिष्ट कालावधीत, म्हणजेच या कालावधीमध्ये, आपल्या भारताच्या संदर्भात या कालावधीत, कारण हे आपलं इकॉनॉमी इयर आहे, या कालावधीत निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवा यांचे दुहेरी मोजमाप न करता पैशात केलेले मोजमाप म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. आता या दोन्ही व्याख्यावरून तुमच्या लक्षात आलेलं असेल की राष्ट्रीय उत्पन्न ज्या वस्तूंचं मापन होतं ती वस्तू ही कशी असायला पाहिजे? अंतिम असायला पाहिजे. ती वस्तू अंतिम असायला पाहिजे. मध्यवर्ती वस्तू असून ते मध्यवर्ती वस्तूचं मापन राष्ट्रीय उत्पन्नात केलं जात नाही, अंतिम वस्तूचं केलं जातं. आणि का अंतिम वस्तूचंच का केलं जातं? तर अंतिम वस्तूमध्येच मध्यवर्ती वस्तूचंही मूल्य त्या ठिकाणी सामावलेलं असतं. त्यामुळे आपण या ठिकाणी विषय विचारात घेताना कोणतीही वस्तू असू देत, ती वस्तू जेव्हा अंतिम असेल तेव्हाच आपण त्याचं राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मापन विचारात घेतो. याचबरोबर प्राध्यापक पिगो यांनी ही व्याख्या केलेली आहे. यांनी ही राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या केलेली आहे. तीही व्याख्या आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. मग पिगो यांनी कोणती व्याख्या केलेली आहे? काय म्हटलेलं आहे त्यांनी? राष्ट्रीय उत्पन्नात अशा उत्पन्नाचा समावेश करण्यात यावा. राष्ट्रीय उत्पन्नात अशा उत्पन्नाचा समावेश करण्यात यावा जे पैशाच्या सहाय्याने मोजले जाते, अशाच वस्तू व सेवांचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश करण्यात यावा. ही जी व्याख्या आहे ही व्याख्या प्राध्यापक पिगो यांच्याद्वारे करण्यात आलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपण म्हणू शकतो पैशात व्यक्त केलेले मूल्य, राष्ट्रीय उत्पन्नाचं जे मापन आहे हे मापन नेहमीच पैशात व्यक्त केलं जातं. ज्या वस्तू फ्रीमध्ये दिलेल्या असतात किंवा फुकट दिलेल्या असतात अशा वस्तूचं राष्ट्रीय उत्पन्नात मापन होत नाही. हेही आपल्याला या ठिकाणी किंवा पुढील जे पॉईंट येईल त्यामध्ये आपल्याला पाहता येणार आहे. तर यामध्ये लक्षात घ्या, राष्ट्रीय उत्पन्नात नेहमीच पैशात व्यक्त केले जातं. ज्या वस्तू आणि सेवांना मूल्य असते अशांचा समावेश या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नात करण्यात येतो. अशाच वस्तू व सेवांचा समावेश या ठिकाणी
केला जातो, ज्या वस्तूला मूल्य नाही, जे पैशात व्यक्त केले जात नाही, अशाचा या ठिकाणी विषय विचारात घेतला जात नाही. तर लक्षात घ्या, या ठिकाणी विल्यम पेटी असतील, याचबरोबर सायमन कुझनेट असतील, हे आंतरराष्ट्रीय पातळीवरून भारतासंदर्भात दादाभाई नौरोजी यांच्या नावाचा आपण उल्लेख करण्यात आलेला होता. त्यांच्याद्वारे राष्ट्रीय उत्पन्न 340 कोटीचा आपण विषय विचारात घेतला, तर दरडोई उत्पन्न हे 20 रुपये विचारात घेतलं. यानंतर जी काही आपण व्याख्या पाहिलेली आहे, ही व्याख्या पाहिलेली देशात एका वर्षाच्या कालावधीत म्हणजेच 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीमध्ये उत्पादित सर्व अंतिम वस्तू व सेवा यांचे पैशातील मूल्य आपण विचारात घेतलं होतं. तर ही एक ढोबळ व्याख्या आपण विचारात घेतली. त्याचबरोबर 4 ऑगस्ट 1949 रोजी स्थापन करण्यात आलेली राष्ट्रीय उत्पन्न मापन समिती, या समितीची व्याख्या पाहिली होती. आणि या समितीने म्हटलं होतं, एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवा यांचे दुहेरी मोजमाप न करता करण्यात आलेले मापन म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न हे आपण त्या ठिकाणी विचारात घेतलं होतं. याचबरोबर प्राध्यापक पिगो यांच्याद्वारे जी व्याख्या करण्यात आलेली होती, ती व्याख्या आपण पाहिली. राष्ट्रीय उत्पन्नात अशा वस्तू आणि सेवांचा समावेश करावा किंवा करण्यात यावा जे पैशाच्या सहाय्याने मोजले जाते, ही व्याख्या ही आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्नासंदर्भात आपण विषय विचारात घेतला, तर राष्ट्रीय उत्पन्नात मोजमाप समावेश, मग कोणत्या घटकाचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश होतो किंवा राष्ट्रीय उत्पन्न मापन करताना कोणत्या वस्तू आणि सेवा विचारात घेतल्या जातात, हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्नात समावेश न होणारे घटक म्हणजे कोणत्या वस्तू आणि सेवा राष्ट्रीय उत्पन्नात मापन केल्या जात नाहीत, हा आपल्याला पार्ट 2 मध्ये पाहायचं. याच पेजमध्ये पार्ट 2 आणि याच्यामध्ये समावेश केल्या जाणाऱ्या वस्तू आणि सेवा आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. तर लक्ष घ्या, पहिली आहे अंतिम वस्तू व सेवा. ज्या वस्तू अंतिम आहेत अशाच वस्तूंचं राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मापन करण्यात येतं. मग मगाशी म्हटलं होतं की एखादी वस्तू जो उपभोगासाठी वापरली जाते अशा वस्तूला आपण काय म्हणतो, अंतिम वस्तू आपण म्हणतो. या ठिकाणी जर एखादा आपण पेन विचारात घेतला, तर तो पेन जर तो परिपूर्ण असेल, म्हणजे आपण जेव्हा खरेदी करतो त्यावेळेस तो अंतिम आहे म्हणून आपण खरेदी करतो. जर त्याला एखादं टोपण नसतं, त्याच्यामध्ये रिफिल नाही, तर ती अंतिम वस्तू बनत नाही. तर अशा वस्तूचं मापन होत नाही. तर कोणत्या वस्तूचं मापन होतं, तर ती अंतिम असेल तेव्हा. म्हणजेच या ठिकाणी कोणत्या वस्तूचा समावेश होतो, अंतिम वस्तू आणि सेवा. त्याचबरोबर दुसरा मुद्दा येतो, तो म्हणजे पैशातील मूल्य. राष्ट्रीय उत्पन्नात समावेश होणारा पैशातील मूल्य, जर तो फ्रीमध्ये दिलेला असेल तर तो राष्ट्रीय उत्पन्नात समावेश होणार नाही. पण तो जर त्याचं पैशात मूल्य व्यक्त केलं, त्याची किंमत समजा त्या पेनची किंमत आपण 10 रुपये पकडली आणि तो पेन त्या पेन विक्रेत्यानं त्या ग्राहकाला 10 रुपयाला विकला, तर त्याचं पैशात मूल्य व्यक्त झालं, तेव्हाच ते राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काउंट होईल, मापन होईल. याचबरोबर एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित वस्तू व सेवा हे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मापनात येतं. मग एका वर्षाच्या कालावधीत निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवा, मग एका वर्षात म्हटलं तर आपण काय म्हणलेलं आहे, 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीमध्ये उत्पादित झालेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवा या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काय आहेत, मापन केल्या जातात. लक्षात घ्या, जर का या ठिकाणी एखादी वस्तू मागील इयरला उत्पादित होत असेल, ती मागील वर्षीही अंतिम बनलेली नसेल, चालू इयरमध्येही ती अंतिम बनलेली नसेल, तर ती राष्ट्रीय उत्पन्नात मापन करायची नाही. ती ज्या इयरमध्ये अंतिम बनेल त्या इयरमध्ये त्याचं मापन होईल. त्यामुळे ती वस्तू एका वर्षातील वस्तू मात्र त्या ठिकाणी अंतिम असणंही गरजेचं आहे. याचबरोबर अप्रत्यक्ष कराचाही या ठिकाणी मापनात विषय येतो. त्याचबरोबर बाजारात विक्रीस आणलेल्या वस्तू व सेवा याचंही राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मापन केलं जातं. कारण या ज्या वस्तू आहेत, या वस्तू बाजारात विक्री झाल्या तर त्याचं काय होईल, पैशात मूल्य व्यक्त होईल. त्या बाजारात विक्रीसाठी आणल्या, त्या विक्री झाल्या तर त्याचं पैशात मूल्य व्यक्त होईल. समजा या ठिकाणी एखाद्या शेतकऱ्यानं 10 गोणी गहू आणलेला आहे, आपण विषय विचारात घेतला मार्केटमध्ये, आणि 10च्या 10 गोणी विकल्या गेल्या, त्याचं पैशात मूल्य व्यक्त झालं, तर त्या 10च्या 10 गोणी या बाजार किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नात मापन होतील. आणि जर का त्यातल्या 5च गोणी विकल्या गेल्या आणि 5 गोणी माघारी नेल्या, तर या 10 मधल्या फक्त -5 होतील आणि राष्ट्रीय उत्पन्नामध्ये किती येतील,
5 गुणीच विचारात घेतले जातील, कारण 5 गुणी मार्केटमध्ये विकले नाहीत म्हणजे त्याला पैशातील मूल्य व्यक्त झालेलं नाही. तर 5च गुणीचं मूल्य पैशात व्यक्त झालं म्हणून 5च गुणी या ठिकाणी काय आहेत, विक्रीस आल्या, हा विषय या ठिकाणी विचारात येतो. याचबरोबर चालू वर्षातील उत्पादित वस्तू व सेवा. राष्ट्रीय उत्पन्नात चालू वर्षातील वस्तू व सेवा विचारात घेतल्या जातात, म्हणजे चालू वर्षामध्ये त्या अंतिम बनलेल्या वस्तू आणि सेवा विचारात घेतल्या जातात. याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्नात खंड, वेतन, व्याज व नफा याचा समावेश होतो, कारण याच घटकाला सर्व घटकाला मोबदला प्राप्त होतो. तो म्हणजे कसला मोबदला विचारात घ्यायचा, पैशाच्या सहाय्याने व्यक्त झालेला मोबदला. तर या सर्वांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्न मापनामध्ये केला जातो, जो 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीमध्ये, ह्या आपण पाहिलेला हा कालावधीमध्ये ज्या वस्तू अंतिम बनलेल्या आहेत अशा सर्व वस्तूंचा या ठिकाणी समावेश होतो. आता आपण या ठिकाणी म्हणतो की राष्ट्रीय उत्पन्नात समावेश न होणारे घटक हे समाविष्ट झाले, तर हे समाविष्ट न होणारे घटक म्हणजेच काय, या ठिकाणी मध्यवर्ती वस्तू. मग आपण मगाशी पाहिलेला आहे राष्ट्रीय उत्पन्नात कशा वस्तूंचा समावेश, कोणत्या वस्तूंचा समावेश होतो, अंतिम वस्तूचा. तर मध्यवर्ती वस्तूंचा समावेश होत नाही. तर ती वस्तू जेव्हा अंतिम बनेल तेव्हा त्याचा समावेश करण्यात येतो आणि अंतिम वस्तूमध्येच मध्यवर्ती वस्तूचं मूल्य सामावलेलं असतं, तेव्हाच ती वस्तू अंतिम बनते. याचबरोबर प्रत्यक्ष कर, डायरेक्ट टॅक्स याचाही समावेश होत नाही, कारण डायरेक्ट टॅक्स हा कितीही वाढवला, प्रत्यक्ष कर हा कितीही वाढवला तरी एकूणच वस्तू आणि सेवांचा जो काही बाजारभाव आहे या बाजारभावावरती त्याचा परिणाम होत नाही. त्याच्यामुळं प्रत्यक्ष कराचाही राष्ट्रीय उत्पन्न मापनामध्ये समावेश करण्यात येत नाही. याचबरोबर जुन्या वस्तू व विक्री रक्कम, म्हणजे ज्या काही जुन्या वस्तू आहेत यांच्या विक्रीतून जी रक्कम बनलेली आहे याचाही समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करण्यात येत नाही, हेही विचारात घ्या. याचबरोबर हस्तांतरित देणी, जे अकाउंट टू अकाउंट देणी येतात, जर या ठिकाणी अकाउंट टू अकाउंटचा विषय असता तर ते राष्ट्रीय उत्पन्न मापनामध्ये विचारात घेण्यात आलं असतं, परंतु या ठिकाणी हस्तांतरित देणी आहे, जी रोख स्वरूपात कॅश दिली जाते, जी रोख स्वरूपात रक्कम दिली जाते, हे रक्कम या ठिकाणी हस्तांतरित देणे म्हणून आपण ओळखतो, त्याचाही समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करण्यात येत नाही. याचबरोबर विनामूल्य सेवा, ज्या सेवेला मूल्य दिले जात नाही, ज्या सेवेला पैसे दिले जात नाहीत अशा सेवेंचाही या ठिकाणी समावेश होत नाही. कारण आपण त्या ठिकाणी पहिल्यांदाच म्हटलेला आहे समावेश होतो कशा, पैशातील मूल्य. मग या ठिकाणी विनामूल्य सेवा आहे, पैशातील मूल्य दिलं असतं तर त्याचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश होतो. यात विनामूल्य सेवा आहे, या विनामूल्य सेवेचा समावेश होत नाही. याचबरोबर काळा पैसा, ज्याला आपण ब्लॅक मनी म्हणून ओळखतो, अशा पैशाचाही समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही, कारण त्याचं कुठेही अकाउंट नसतं, त्याच्यामुळे त्याचा समावेश होत नाही. याचबरोबर शेअर आहे, बॉन्ड आहे आणि बाजार रक्कम आहे, याचाही समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करण्यात येत नाही, कारण याच्यात कधी केव्हा दर बदलतील आणि हे कोणत्या इयरला त्याच्या लाभात येईल हे सांगता येत नसल्या कारणास्तव याचाही समावेश येत नाही. याचबरोबर मागील वर्षातील वस्तू व सेवा, मग या ठिकाणी आपण पाहिलेलं होतं की चालू वर्षातील उत्पादित वस्तू आणि सेवा याचा समावेश केला जातो. तर या ठिकाणी मागील वर्षातील वस्तू व सेवा याचा समावेश केला जात नाही. ही वस्तू मागील वर्षीच मापन झालेली असते, त्याच्यामुळे चालू वर्षामध्ये याचा समावेश होत नाही. तर मागील वर्षातील ही वस्तू आहे, म्हणून या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट होणारे हे घटक आहेत आणि हे घटक समाविष्ट होत नाही. म्हणजेच या घटकाला आपण काय म्हणणार आहोत, या ठिकाणी देशात एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू व सेवा यांचे पैशातील मूल्य म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. म्हणजे जे काही पैशातील मूल्य आलेलं असेल हे सर्व पैशातील मूल्य या घटकातून ते व्यक्त झालेलं असतं, आणि जे पैसे राष्ट्रीय उत्पन्नात मापन केले जाणार नाही, कारण या सर्व घटक जे आहेत हे सर्व घटक जे आपण मागाशी कन्सेप्ट सांगितलेले आहे त्या कन्सेप्टमध्ये हे घटक बसत नसल्या कारणास्तव याचं राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मापन करण्यात येत नाही, हे लक्षात घेणे या ठिकाणी गरजेचं राहतं. याचबरोबर आता आपण राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या पाहिली, राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट होणारे घटक पाहिले, राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट न होणारे घटक पाहिले. राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्येतून आपण म्हटलं होतं की देशात एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित झालेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवा यांचे पैशातील मूल्य, मग ते मूल्य किती आहे हे आपल्याला GDPच्या अंतर्गत
GDPच्या अंतर्गत पर्सेंटेजमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। मग यासाठी जर आधार वर्ष मानलं जातं आणि हे आधार वर्ष आता आयोगाने जर काही प्रश्न विचारलेले असतील, जर मागील क्वेश्चन पेपर पाहिले तर चालू घडीला देखील 2004-5 या आधार वर्षानुसार किंवा 2000 जे सध्या चालू आहे या चालूनुसार 11-12 या आधार वर्षानुसार प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। मग या ठिकाणी आपण पाहतो की 2004-5 पासून ते 11-12 पर्यंत 3-4 पासून ते 11-12 पर्यंत आणि 2012-13 ते सध्याचं 2020-21 या कालावधीमध्ये राष्ट्रीय उत्पन्न किती होतं, राष्ट्रीय उत्पन्न किती होतं हे पाहणं या ठिकाणी आपल्याला गरजेचं बनतं। तर लक्षात घ्या 3-4 नुसार राष्ट्रीय उत्पन्न म्हटलं तर आपलं 7.9% होतं, 7.9% आपण या ठिकाणी विषय विचार घेतो। 4-5 7.9%च राहिलेला आहे, 5-6 मध्ये 9.3% झालेला आहे, 6-7 मध्ये 9.7 झालेला आहे, 7-8 मध्ये सर्वाधिक 10.2%। लक्षात घ्या ही जी आकडेवारी आहे ही आकडेवारी 2004-5 या आधार वर्षानुसार नाही, 2004-5 या आधार वर्षानुसार नाही। मग आयोगाचा प्रश्न जरी राहिलेला असेल, जे तुम्हाला मी मगाशी म्हटलेलं आहे की भारतीय अर्थव्यवस्था विश्लेषण बुक हे जर तुम्ही त्या ठिकाणी पाहिलेलं असेल तर त्या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। राज्यसेवा प्री असू देत, मेन्स असू देत किंवा कंबाईन मेन्स असू देत, प्री असू देत, यामध्ये अशा स्वरूपाने प्रश्न विचारले जातात की या ठिकाणी प्रश्न देऊन त्या ठिकाणी विचारले जातं की खालीलपैकी कोणत्या वर्षी राष्ट्रीय उत्पन्न अधिक होतं। मग त्या ठिकाणी जे इयर दिलेलं आहे त्या इयरनुसार आपल्याला उत्तर देणं भाग पडतं। तर मग या ठिकाणी 2004-5 या वर्षामध्ये सर्वात अधिक राष्ट्रीय उत्पन्न कोणत्या वर्षी राहिलेलं आहे तर ते इयर आहे 2007-8, 2007-8 हे इयर आहे। आणि सर्वात त्याच आकडेवारीनुसार 2004-5 याच आधार वर्षाच्या आकडेवारीनुसार सर्वात कमी राष्ट्रीय उत्पन्न कोणत्या वर्षी राहिलेलं आहे तर त्याच्याच खालचं इयर आहे 2008-9, 2008-9 यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न जो GDP जो होता तो GDP सर्वात कमी राहिलेला आहे। पण विषय काय आहे विचारात घेणं, 2004-5 हे इयर लक्षात घेणं किंवा हे बेस इयर आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे। तर सर्वात अधिक म्हटलं तर त्या ठिकाणी उत्तर कोणतं येणार आहे 2007-8 यामध्ये 10.2%, तर 8-9 यामध्ये 3.7%, सर्वात कमी 2004-5 या आधार वर्षानुसार। याचबरोबर 9-10 इयरनं जर आपण पाहिलं तर ते 8.5 राहिलेलं आहे, 10-11 9.8 राहिलेला आहे आणि 2011-12चा जर विषय म्हटलं तर 6.9% राहिलेला आहे। म्हणजे या सर्व आकडेवारीतून तुमच्या लक्षात आलेलं असेल की सर्वात अधिक राष्ट्रीय उत्पन्न आहे ते इयर आहे 7-8 आणि सर्वात कमी म्हटलं तर ते इयर आहे 8-9, 3.7%। मात्र त्याच आधार वर्ष कोणतं होतं 2004-5 हे आधार वर्ष आहे। याचबरोबर 2011-12 हे 2015 मध्ये स्वीकारण्यात आलेलं जे काही आधार वर्ष आहे या आधार वर्षानुसार 2011-12च्या किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाची जर आपण आकडेवारी पाहिली तर या ठिकाणी आकडेवारी येते 2012-13 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न होतं 5.1%, 5.1% होतं। याचबरोबर 13-14 मध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी होती 6.3%, 6.3%। 14-15चा जर विषय विचारात घेतला तर ती आकडेवारी आहे 7.5%, 7.5%। याचबरोबर 2015-16 म्हटलं तर 8% आहे, 16-17 8.3% आहे, 17-18 7.1%, 18-19 6.1, 19-20 मध्ये म्हटलं तर 4.2% आणि 2020-21 आताचा जर विषय विचारात घेतला तर ती -7.7% आहे। मग याच्यामध्येही जर आयोगाचा प्रश्न आला की सर्वात 2011-12 या आधार वर्षानुसार सर्वात अधिक GDP कोणत्या इयरमध्ये राहिला तर त्या ठिकाणी सर्वात अधिकचा जर विषय आला तर या ठिकाणी आपल्याला उत्तर देता येईल 2016-17 यामध्ये सर्वात अधिक GDP राहिलेला तो म्हणजे काय आहे 8.3%। आणि याच आधार वर्षानुसार सर्वात कमी GDP जर आपण विषय विचारात घेतला तर या ठिकाणी सर्वात कमी कोण येतो तर तो म्हणजे 2020-21 मायनस आहे, तो किती आहे मायनस आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की 7.7% आहे पण तो मायनसमध्ये आहे। म्हणजे सर्वात अधिकचं इयर काढलं तर 16-17 आहे आणि सर्वात कमीचं इयर म्हटलं तर ते आहे 2020-21। आता हे का कमी आहे तर हे कमी येण्याचं कारण ही कोविड जी परिस्थिती आहे या परिस्थितीतून निर्माण झालेलं आहे, मायनसमध्ये जाण्याचं कारण ठरलेलं आहे। तर यानुसार लक्षात घ्या 4-5 जर तुम्हाला विचारलं तर 2007-8 अधिकचं आहे, तसंच
16-17 या ठिकाणी 11-12 नुसारनं आणि सर्वात कमी म्हटलं तर 8-9 आणि 20-21 हे आधारवर्ष तुम्हाला त्या ठिकाणी आकडेवारी देणं गरजेचं राहणार आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारी संदर्भात आलेला प्रश्न असेल, मग या ठिकाणी या इयरचं दिलं आहे की 2004-05 नुसार प्रश्न विचारलेला आहे की प्रश्न 11-12च्या आकडेवारीनुसार विचारलेला आहे. हे सर्वप्रथम पाहणं गरजेचं आहे आणि त्यानुसार त्याची उत्तरापर्यंत आपल्याला योग्य पद्धतीनं पोहोचता येईल. याचबरोबर आपला त्यातलाच पुढचा पार्ट येतो तो म्हणजे मगाशी जो आपण उल्लेख केला होता की राष्ट्रीय उत्पन्न मापन समिती, राष्ट्रीय उत्पन्न मापन समिती. तर या ठिकाणी आपल्याला पाहता येईल की ही जी समिती आहे ही राष्ट्रीय उत्पन्न मापन समिती 4 ऑगस्ट 1949ला 4 ऑगस्ट 1949 रोजी स्थापन करण्यात आलेली आहे. आता या समितीवरती ही राष्ट्रीय उत्पन्न मापनाची सर्वप्रथम समिती होती. राष्ट्रीय उत्पन्न मापनातील ही सर्वप्रथम समिती आहे. याच्यावरती बऱ्याच वेळा आयोगाने प्रश्न टाकलेले आहेत, बऱ्याच वेळा प्रश्नांची विचारणा झालेली आहे. आता सर्वप्रथम आपण ही समिती पाहू आणि कोणकोणत्या स्वरूपात प्रश्न राहिलेत हेही आपल्याला त्या ठिकाणी पाहता येतील. तर पहा, राष्ट्रीय उत्पन्न मापन समिती ही 4 ऑगस्ट 1949ला नेमण्यात आलेली ही समिती आहे. तर या समितीचे जे अध्यक्ष म्हणून याची निवड, ज्या व्यक्तींची निवड करण्यात आली त्यांचं नाव आहे आणि ती व्यक्ती अध्यक्ष म्हणून आहेत PC महालनोबिस. PC महालनोबिस. आता या ठिकाणी तुम्ही जेव्हा नियोजनाचा टॉपिक अभ्यासलेला असेल तेव्हा या नावाचाही दुसऱ्या पंचवार्षिक योजनेला आपण उल्लेख पाहतो. PC महालनोबिस मॉडेलचाही वापर या ठिकाणी पाहतो. पण तो याही समितीचे अध्यक्ष कोण होते? PC महालनोबिस. या अध्यक्षाबरोबर 2 सदस्य होते, डॉक्टर VKR राव आणि DR गाडगीळ, धनंजय गाडगीळ. हे काय आहेत? या समितीचे सदस्य आहेत, या समितीचे सदस्य आहेत. तर राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या मापनामध्ये हे सदस्य आहेत. तर अध्यक्ष PC महालनोबिस, सदस्य VKR राव आणि DR गाडगीळ आहेत. आता यांनी राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलेलं आहे, राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलेलं आहे. मग तेही आपल्याला पाहता येईल. पण तो या ठिकाणी जे मापन करण्यात आलं त्या मापनामध्ये कोणत्या पद्धतीचा अवलंब करण्यात आला? आता राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या एकूण 3 पद्धती येतात, उत्पादन, उत्पन्न आणि खर्च, अशा 3 पद्धती आहेत. पण तो या तिन्ही पद्धती वापरल्या का? नाही. तर या ठिकाणी कोणती पद्धत वापरली? उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धत. आणि आज तक आहे तेव्हापासून ते आजपर्यंत जर विषय विचार घेतला राष्ट्रीय उत्पन्न मापनामध्ये तर या 2 पद्धतीचाच अवलंब करण्यात येतो. त्या पद्धती कोणत्या आहेत? उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धत. आता याला दुसऱ्या नावानेही ओळखलं जातं, दुसऱ्या नावानेही ओळखलं जातं. याला माल साठा पद्धत म्हणूनही ओळखलं जातं. उत्पादन पद्धतीला माल साठा पद्धत म्हणूनही ओळखण्यात येतं, तर उत्पन्न पद्धतीला घटक खर्च पद्धत म्हणूनही ओळखण्यात येतं, घटक खर्च पद्धती म्हणूनही ओळखण्यात येतं. तर पहा, राष्ट्रीय उत्पन्न मापन समिती 4 ऑगस्ट 1949ची अध्यक्ष PC महालनोबिस, सदस्य डॉक्टर VKR राव आणि DR गाडगीळ आहेत. तर या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न मापनामध्ये त्यांनी 2 पद्धतीचा अवलंब केला. त्या 2 पद्धती कोणत्या आहेत? एक पद्धत म्हणजे उत्पादन पद्धत आणि दुसरी पद्धत आहे ते उत्पन्न पद्धत. या 2 पद्धतीचा अवलंब केला आणि या पद्धतीनुसार ना आपला अहवाल 2 टप्प्यामध्ये सादर केला. त्यामध्ये पहिला जो होता तो 1951 मध्ये अहवाल सादर केला आणि अंतिम अहवाल ज्याला आपण म्हणतो तो अहवाल 1954 मध्ये अहवाल त्यांनी सादर केलेला आहे. तर यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मापन जे घडून आलेलं आहे त्यासाठी जे आधार वर्ष वापरण्यात आलं, आधार वर्ष 1948-49 हे आधार वर्ष मापनात विचारात घेण्यात आलं आणि या आधार वर्षानुसार ना 4 ऑगस्ट 1949 रोजी नेमण्यात आलेल्या समितीनुसार ना भारताचं जे राष्ट्रीय उत्पन्न किंवा GDP होता तो किती होता? 8,650 कोटी रुपये होता, 8,650 कोटी रुपये होता. तर त्याच वेळेस दरडोई उत्पन्न हे 246.9 रुपये होतं, 246.9 रुपये होतं. तर ही राष्ट्रीय उत्पन्न मापन समिती, या समितीला कार्य काय देण्यात आली होती? या समितीनं कार्य काय केलेले पहा, राष्ट्रीय उत्पन्नासंबंधी माहिती गोळा करून त्या अंदाजावरती अहवाल तयार करणं, राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती गोळा करून मग हे राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती गोळा करून याच्यावरती अहवाल सादर करण्यात आला. जो मगाशी आपण म्हटलं की तो प्रथम अहवाल हा 1951ला होता आणि जो अंतिम अहवाल बनला तो 1954ला बनला. याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्नाच्या क्षेत्रात संशोधनाला चालना देण्याची शिफारस करण्यात आली. राष्ट्रीय उत्पन्नाच्या क्षेत्रात संशोधनाला चालना देण्यात आली. हे जे मापन होतं हे प्रथम मापन होतं, स्वातंत्र्यानंतर ना प्रथम मापन होतं. याच्यामध्ये बदल करणं किंवा आधुनिकता कशी आणणं हे या समितीनंही त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. याचबरोबर उपलब्ध आकडेवारीच्या
दर्जा सुधारणा करण्यासाठी शिफारस करणं, जी उपलब्ध आकडेवारी आहे या आकडेवारीचा दर्जाही सुधारण्याची शिफारस या समितीनं करण्यात आलेली आहे. आणि या समितीनुसार पहा 4 ऑगस्ट 1949ची जी राष्ट्रीय उत्पन्न मापन समिती होती या समितीच्या शिफारसीनुसार 1950 मध्ये राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण ज्याला आपण NSS म्हणून ओळखतो, याचबरोबर 1954 मध्ये केंद्रीय सांख्यिकी संघटना ज्याला आपण CSO म्हणून ओळखतो याची स्थापना करण्याची शिफारस करण्यात आली आहे. आता काही बुकमध्ये याची जे स्थापनेचा विषय येतो तो 55 ही देण्यात आलेला आहे, परंतु या ठिकाणी लक्षात घ्या आणि काहीमध्ये 1951 ही देण्यात आलेला आहे. तर ठीक आहे 1951 ही बरोबर आहे, परंतु त्या ठिकाणी काय होतं केंद्रीय सांख्यिकी संघटना नव्हती, त्या ठिकाणी केंद्रीय सांख्यिकी एक संस्था होती 1951ची, 1954 मध्ये ती मर्ज करण्यात आली आणि याच्यामध्ये जी केंद्रीय सांख्यिकी संघटना ही संघटना 1954ला त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे. तर या स्वरूपानं ही राष्ट्रीय उत्पन्न मापन समिती आहे. मग या ठिकाणी जर प्रश्नाचा जर आपण स्वरूप पाहिलं तर बऱ्याच वेळा प्रश्न जो विचारण्यात आलेला आहे राष्ट्रीय उत्पन्न मापन जी प्रथम करण्यात आली याचे डेट बऱ्याच वेळा विचारण्यात आली, तर ती डेट किती आहे 4 ऑगस्ट 1949ची. आणि जर राज्यसेवा मेन्सचा पेपर तुम्ही पाहिला 2016चा तर त्याच्यामध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे की 4 ऑगस्ट 1949 रोजी स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय उत्पन्न मापन समितीद्वारे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा अवलंब करण्यात आला. तर उत्पादन पद्धत आहे, उत्पन्न पद्धत आहे आणि खर्च पद्धत आहे. तर या ठिकाणी या तिन्ही पद्धतीमधल्या खर्च पद्धत बाजूला घेतली तर राहतात कोणत्या पद्धती 2 पद्धती. तर मग या 2 पद्धतीला तुम्ही उत्तर देणं गरजेचं आहे आणि ते त्या ठिकाणी उत्तर आपल्याला योग्य येणार आहे. मग या ठिकाणी उत्पादन पद्धत म्हणून प्रश्नात उत्तर दिलं आणि उत्पन्न पद्धती दिलं योग्यच आहे, परंतु या ठिकाणी याच पद्धतीला माल साठा पद्धती म्हणून ओळखलं आणि याला घटक खर्च पद्धती म्हणून ओळखलं तरीही ते उत्तर बरोबर आहे, कारण याचंच दुसरं नाव आहे माल साठा पद्धती आणि याचंच दुसरं उत्तर आहे ते घटक खर्च पद्धती. हे दोन्ही उत्तर त्या ठिकाणी बरोबर ठरणार आहेत. पण तो आज तागायती आपण मगाशी म्हटलेलं आहे की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये या 2च पद्धतीचा अवलंब करण्यात येतो. याचबरोबर जर प्रश्न विचारण्यात आला की राष्ट्रीय उत्पन्न मापन समितीने प्रथम अहवाल केव्हा सादर केला तर तो अहवाल आहे 1951चा. आणि जर अंतिम अहवालासंदर्भात प्रश्न झाला तर तो अंतिम अहवाल 1954ला विचारात घ्यायचा. आणि या समितीद्वारे 4 ऑगस्ट 1949च्या समितीद्वारे राष्ट्रीय उत्पन्न किती होतं तर 8,650 कोटी रुपये विचारात त्या ठिकाणी उत्तर देणं योग्य राहील. याचबरोबर या समितीद्वारे आधार वर्ष म्हणून कोणत्या इयरचा उल्लेख करण्यात आलेला होता तर ते होतं 1948-49. याचबरोबर जर झालं तर दरडोई उत्पन्न किती होतं 246.9 कोटी ही 9 रुपये हे उत्पन्न होतं या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. याचबरोबर या समितीची जी काही कार्य आहेत ती कार्य हे त्या ठिकाणी विचारात घेणं योग्य राहणार आहे. तर लक्षात घ्या या समितीचे अध्यक्ष PC मालनोबिस, DR गाडगीळ आणि डॉक्टर VK राव हे सदस्य होते. राष्ट्रीय उत्पन्न मापनामध्ये उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धत ही त्यांनी विचारात घेतली. प्रथम अहवाल 1951ला स्थापन करण्यात आला तर अंतिम अहवाल 1954 मध्ये सादर करण्यात आलेला आहे. तर ही आकडेवारी या ठिकाणी पाहणं गरजेचं राहणार आहे. सर सर हे बघा इथे ना फक्त